आमच्या प्रवासाची रूपरेषा अशी आहे की आता आम्ही चाललो आहे महाडवरून दिवेआगरला. म्हणजे 3 ठिकाणं करायची आहेत. पहिलं म्हणजे दिवेआगरचं सुवर्ण गणेश मंदिर. सुवर्ण गणेश मंदिराकडून आम्ही दिवेआगर बीचला जाणार. तिकडून श्रीवर्धनचं बीच बघणार आणि पुढे हरिहरेश्वरला लास्ट पॉईंट आहे. म्हणजे पूर्ण सगळा किनारपट्टीचाच दौरा आहे. खूप सुंदर दृश्य बघायला भेटणार आहे. लोणेरीला आलो आहे. लोणेरीचा फेमस कॉर्नर वडापाव बघूया कसा आहे चवीला. 4 वडापाव द्या पार्सल. हिरवी चटणी आहे ना? आहे ना. लोणेरीचा फाटा आहे. इथं समोर गोरेगावला जायला रोड आहे. आम्ही लोणेरी येथून लेफ्ट घेऊन गोरेगाव रोड पकडला आणि पुढे जवळपास 70 किलोमीटरचा रस्ता आहे. संपूर्ण रस्ता डांबरी आहे आणि रस्त्याला खड्डे खूपच कमी असल्यामुळे प्रवास खूपच चांगला होतो. दिवेआगर ही फेमस टुरिस्ट प्लेस असल्यामुळे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळून जातील. जसे की खानावळी, रेस्टॉरंट, हॉटेल्स, लॉजिंग, सगळं काही. मी दुपारच्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरासमोरच तुम्हाला फ्री पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मंदिराच्या आवारात फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आतील शूट करता आले. दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे. 1997 मध्ये सुमारे 1320 ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि 280 ग्रॅम वजनाचे दागिने खोदकामात सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. दिवेआगरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशाची स्थापना झाली. असे सांगितले जाते की हा मुखवटा शुद्ध म्हणजेच 52 कशी सोन्याचा आहे आणि त्याची घडणावळ दाक्षिणात्य शैलीतील आहे. पुढे आम्ही निघालो श्रीवर्धनच्या दिशेने. दिवेआगर ते श्रीवर्धन 18 किलोमीटरचे अंतर आहे आणि हा रस्ता सुद्धा खूपच चांगल्या कंडिशनमध्ये आहे. श्रीवर्धनला जाण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. दोन्ही अंतर ऑलमोस्ट सेमच आहेत, परंतु आम्ही हा रस्ता का निवडला ते तुम्हाला पुढे कळेलच. हा रस्ता निसर्ग सौंदर्याने इतका नटलेला आहे की या रस्त्यावरून ड्राईव्ह करताना एक वेगळीच फिलिंग येते. इतके सुंदर पॉइंट्स आहेत की प्रत्येक पॉइंटवर थांबावेसेच वाटते. अशाच एका भन्नाट पॉइंटवर आम्ही थांबलो. दिवेआगर ते श्रीवर्धन जो रोड आहे त्या रोडचं एक सुंदर दृश्य आहे. सुंदर म्हणजे अतिसुंदर. बघा तुम्ही. वाव, ये ना ग इकडे.
आता तुम्हाला कळालं असेलच की हा रस्ता आम्ही का निवडला. संध्याकाळच्या सुमारास आम्ही हरिहरेश्वर येथे पोहोचलो. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची नेहमीच वर्दळ दिसून येते. याच क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही संबोधले जाते. मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची वर्दळ दिसून येते. त्यामुळे खवय्यांसाठी खूप सारे ऑप्शन्स येथे उपलब्ध आहेत. परंतु येणाऱ्या भाविकांची अद्यापही पाणी आणि भक्तनिवास यापासून गैरसोय होत आहे. तरी त्यासाठी देवस्थानांकडून प्रयत्न सुरू आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुष भाविकांना हाफ पॅन्टमध्ये दर्शन करण्यासाठी सक्त मनाई आहे. तसे असल्यास मंदिराबाहेर वस्त्र घ्यावे आणि ते परिधान करून मगच दर्शन घ्यावे. येथील मुख्य मंदिर कालभैरवाचे आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. याच देवाच्या कृपेने पिशाच्य बाधा दूर होते असे म्हटले जाते. दुसरे देवालय हे श्री हरिहरेश्वराचे असून या देवालयात श्री गणपती, नंदी यांच्या मूर्ती आहेत व ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती देवी लिंगरूपाने आहेत. हरिहरेश्वराची प्रदक्षिणा सोमसूत्री आहे. प्रथम श्री कालभैरवाचे दर्शन घेऊन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे. कुठे आलोय? हरिहरेश्वर बीचला, शेवटचं डेस्टिनेशन आणि याच्यानंतर डायरेक्ट घरी. चला, भरपूर झालं. मंदिराचे दर्शन घेऊन आमची पावले बीचकडे वळाली. बीचवर बऱ्यापैकी वर्दळ होती. बीचवर खूप सारे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुद्धा आहेत. आणि शेवटी सुंदर असा सूर्यास्त बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.